मित्रांनो, मी गजाला शेख आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनल एस सायन्स अकॅडमीमध्ये स्वागत करीत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण गुरुत्वाकर्षणाची जी गणिते आहेत त्याचा शेवटचा भाग पाहणार आहोत, म्हणजेच भाग 3. माझा हा व्हिडिओ 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी जे महाराष्ट्र स्टेट बोर्डचे मराठी माध्यमाचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी बनवण्यात आलेला आहे। माझ्या या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि काहीही पाठासंबंधित अडचण असेल तर कमेंट करून विचारा। या व्हिडिओमध्ये आपण या दोन उदाहरणांची उत्तरे पाहणार आहोत, म्हणजेच प्रश्न क्रमांक 5U आणि प्रश्न क्रमांक 5U। तर सगळ्यात पहिल्यांदा पहा, या प्रश्नामध्ये विचारलंय, या गणितामध्ये विचारलंय की एक चेंडू टेबलावरून खाली पडतो व एका सेकंदात जमिनीवर पोहोचतो, म्हणजे त्याला किती टाइम लागायला लागलाय तर 1 सेकंद। इथे गुरुत्वीय त्वरण दिले 10 मीटर पर सेकंदचा वर्ग असेल तर टेबलाची उंची व चेंडूचा जमिनीवर पोहोचतानाचा वेग किती असेल। तर आपल्याला टेबलाची उंची काढायची आहे आणि त्या चेंडूची जमिनीवर पोहोचण्यासाठी जो वेग आहे तो वेग आपल्याला इथे माहित करून घ्यायचा आहे। तर चला मग आपण हे उदाहरण सोडवूया। तर नेक्स्ट आपल्याला ज्या न्यूमेरिकलचा आन्सर पाहायचं ते म्हणजे क्वेश्चन नंबर 5E, प्रश्न क्रमांक 5U, पेज नंबर 15 वरती काय म्हणतोय पहा, एक चेंडू टेबलावरून खाली पडतो व 1 सेकंदात जमिनीवर पोहोचतो। अ बॉल फॉल्स ऑफ अ टेबल अँड रिचेस द ग्राउंड इन 1 सेकंड। मीन्स सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला टाइम दिले 1 सेकंड, ठीक आहे। त्यानंतर काय म्हणतोय की G बरोबर 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर असेल तर ॲज्युमिंग G इज इक्वल टू 10 मीटर पर सेकंड, म्हणजे जीची व्हॅल्यू दिली आपल्याला 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर। पुढे काय म्हणतोय बघा, टेबलाची उंची व चेंडूची जमिनीवर पोहोचतानाचा वेग किती असेल। पहा, टेबलाची उंची काढायची आपल्याला आणि त्याचा वेग काढायचा आहे। हाऊ लॉंग विल कॅल्क्युलेट इट्स स्पीड ऑन रिचिंग द ग्राउंड अँड द हाईट ऑफ द टेबल। सो यस, जर आपण फाइंड आउट केलं तर आपल्याला हाईट भेटून जाईल, ठीक आहे। आणि आपल्याला आणखी काय फाइंड आउट करायचं असेल तर काय म्हणले, ग्राउंड अँड द हाईट ऑफ द टेबल, स्पीड आणि त्याची हाईट। तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला स्पीड फाइंड आउट करायची आहे अँड देन आपल्याला त्याची हाईट फाइंड आउट करायची आहे, ठीक आहे। त्याचा वेग आणि त्यानंतर आपल्याला त्याची उंची काढायची आहे। हे आपल्याला दिलेल्या किमती आहेत। T बरोबर 1 सेकंद दिले, G बरोबर 10 मीटर पर सेकंदचा वर्ग दिले। आपल्याला इथे जे सूत्र वापरायचे आहेत ते तुम्हाला जे आपण यूज केलेले आहेत ते म्हणजे V बरोबर G गुणिले T, आणि दुसरा जे सूत्र आपल्याला वापरायचं आहे ते म्हणजे V बरोबर V स्क्वेअर बरोबर 2GS। हे दोन फॉर्म्युले आपल्याला इथे यूज करायचे आहेत। तर सगळ्यात पहिल्यांदा वेग काढण्यासाठी आपण पहिलं सूत्र वापरूया, जे काय तर V बरोबर G गुणिले T। G ची किंमत ही माहिती आहे, T ची किंमत ही माहिती आहे, ठेवून द्या। V बरोबर G ची किंमत आहे 10 आणि T ची किंमत आहे 1, म्हणजे सरळ सरळ त्याची जी वेलॉसिटी आहे, स्पीड आहे, वेग आहे ते आपल्याला भेटून जाईल 10 मीटर पर सेकंड। आता आपल्याला त्याची हाईट काढायची आहे, म्हणजे डिस्प्लेसमेंट फाइंड आउट करावं लागेल। तर काय होऊन जाईल, V स्क्वेअर इज इक्वल टू 2 इंटू GS। आपल्याला यस काढायचं आहे, या 2 Gला इकडे पाठवा, गुणाकारात आहे तिकडे येऊन भागाकारात, मल्टिप्लिकेशनमधलं डिव्हिजनमध्ये येऊन जाईल, म्हणजे फॉर्म्युला होऊन जाईल यस इज इक्वल टू V स्क्वेअर अपॉन 2G। पुट ऑल दिस व्हॅल्यूज, सगळ्या किमती ठेवून द्या। V ची किंमत इथं आपण काढली आहे, तर 10 स्क्वेअर डिवायडेड बाय 2, G ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे 10, पुट करा। यू ऑल नो दॅट द स्क्वेअर ऑफ 10 इज 100, 10चा वर्ग 100, 2 गुणिले 10 म्हणजे सरळ सरळ 100 भागिले 20 होऊन जाईल। हे कटून गेलं म्हणजे यस बरोबर 5 मीटर, म्हणजे यस बरोबरच काय आहे आपली तर उंची, म्हणजे किती येऊन जाईल त्या वस्तूची, त्या टेबलाची उंची किती असेल तर 5 मीटर। द हाईट ऑफ टेबल इज 5 मीटर अँड द वेलॉसिटी ऑफ दॅट ऑब्जेक्ट इज 10 मीटर पर सेकंड। त्या वस्तूचा वेग असेल, त्या चेंडूचा वेग असेल 10 मीटर पर सेकंद, ठीक आहे। तर चेंडूचा वेग असेल 10 मीटर पर सेकंद आणि त्या टेबलाची उंची असेल 5 मीटर। यानंतर प्रश्न क्रमांक 5U मध्ये आपल्याला विचारले
पृथ्वी व चंद्र यांची वस्तुमाने अनुक्रमे 6 गुणिले 10⁻²4 किलोग्राम व 7.4 गुणिले 10⁻22 किलोग्राम आहे व त्या दोन्हीमधील अंतर 3.84 गुणिले 10⁵ किलोमीटर आहे. त्या दोन्हीमधील गुरुत्व बल किती असेल? इथे आपल्याला जिची किंमत दिली तर तुम्ही इथं पाहू शकता. आपल्याला पृथ्वी आणि चंद्र यांची वस्तुमाने दिलेली आहेत, त्या दोघांमधील अंतर दिले आणि वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा जो स्थिरांक आहे त्याची किंमत दिली. तुम्हाला आतापर्यंत एव्हाना समजलंच असेल की हे उदाहरण सोडवण्यासाठी आपल्याला न्यूटनच्या जे गुरुत्वाकर्षणाचा नियम आहे, वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा नियम आहे, त्याचा वापर करावा लागेल. म्हणजेच आपल्याला कॅपिटल एफ ची किंमत इथे काढायची आहे. तर चला मग आपण सोडूया या गणिताला. नाउ वी हॅव टू सी द आन्सर ऑफ क्वेश्चन नंबर 5F गिवन ऑन पेज नंबर 15. प्रश्न क्रमांक 5 उ. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 5 चं उत्तर आपल्याला या व्हिडिओत पाहायचं आहे. गिवन काय काय दिलंय आपल्याला ते पाहून घ्या. मास ऑफ अर्थ, पृथ्वीचं वस्तुमान दिले, मास ऑफ मून, चंद्राचं वस्तुमान दिले आणि त्या दोघांमधील डिस्टन्स, अंतर दिले. तर मास ऑफ अर्थ मी डिनोट करते ME ने. तुम्ही M1 किंवा M2 पण यूज करू शकता. आपल्याला समजावं म्हणून मी मास ऑफ अर्थ जे तुम्हाला दिले 6 × 10⁻²4 6 × 10⁻²4 kg, 6 गुणिले 10⁻24 किलोग्राम. आणि चंद्राचं वस्तुमान मास ऑफ मून मी डिनोट करत आहे MM ने. हे दिले तुम्हाला 7.4 × 10⁻22 किलोग्राम. त्यानंतर या दोघांमधील डिस्टन्स जे आहे ते तुम्हाला दिले R ने, आपण जे डिनोट करणार आहोत 3.84 3.84 गुणिले 10⁵ किलोमीटर. Now students be careful, here distance is given in kilometer. We have to convert this into meter. To convert this into meter we have to multiply this term by 1000. विद्यार्थ्यांनो इथे लक्ष द्या, इथे जे अंतर आहे ते किलोमीटरमध्ये दिले, याला आपल्याला मीटरमध्ये घ्यावं लागेल आणि याला मीटरमध्ये करण्यासाठी याला आपल्याला 1000 ने गुणावं लागेल. म्हणजे 10⁻³ ने गुणावं लागेल. 10⁻³ आणि 10⁻⁵. पहा मी याला असं लिहून दाखवते तुम्हाला. 10.84 गुणिले 10⁻⁵. याला मला मीटरमध्ये करायचं म्हणून मी याला 10⁻³ म्हणजेच 1000 ने गुणायला लागले. 5 + 3 किती होऊन जातील तर 8. पूर्ण न लिहिता मी डायरेक्ट याला करायला लागले 8, म्हणजे हे होऊन जाईल मीटर. नाही समजलं तर परत पॉज करून थोडंसं बॅक घ्या आणि पहा. 3.84 गुणिले 10⁸ मीटर. आणखी एक किंमत आपल्याला दिलेली, आणखी एक व्हॅल्यू दिलेली आहे G = 6.7 × 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्राम स्क्वेअर. जिची किंमत दिली 6.7 गुणिले 10⁻11 न्यूटन मीटरचा वर्ग पर किलोग्रामचा वर्ग. आपल्याला काढायचं आहे गुरुत्वीय बल, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. वी हॅव टू फाइंड आउट. यू ऑल नो द फॉर्म्युला ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज F = G M1 × M2. Here M1 is a mass of earth and M2 is a mass of moon, and of course the distance is R². Put all these value in the formula. F = तर you know the value of G is 6.7 × 10⁻11 into mass of earth is 6 × 10⁻24. Mass of moon is 7.4 × 10⁻22 and divided by 3.84 × 10⁸8 होल स्क्वेअर. न्यूमरिकल सॉल्व करण्यासाठी कधी काय करत जा, जे पॉवर्स आहेत ते सगळे एका ठिकाणी घेऊन टाकत जा, म्हणजे सोपं होईल सॉल्व करायला. सो F बरोबर मी सगळे पॉवर एका ठिकाणी घेते आणि नंबर्स एका ठिकाणी. म्हणजे पहिल्यांदा आहे 6.7, त्यानंतर आहे 6 आणि त्यानंतर 7.4 × 7.4. तर सगळ्यात पहिल्यांदा आहे 10⁻11, त्यानंतर 10⁻24 आणि त्यानंतर आहे 10⁻22 डिवायडेड बाय
3.84 इंटू 3.84 याचं स्क्वेअर आहे म्हणून मी डबल यायला लागले आणि 10⁸ स्क्वेअर होऊन जाईल 10⁻16. तर पहा घातांक जे पॉवर्स आहेत ज्यांची साईन सेम आहे त्यांची ॲडिशन होईल, डिफरंट असेल तर सबस्ट्रॅक्शन. जर चिन्ह सारखे असतील घातांकाचे तर बेरीज आणि वेगळे असतील तर वजाबाकी. या दोघांची चिन्ह सारखं आहेत, साईन सेम आहेत, तर या दोघांची ॲडिशन बेरीज होऊन जाईल. 24 + 22 म्हणजे 46. 46मधून 11 गेलेत, 11 गेलेत, उरलेलं लिहा आणि सोबतच या 3 टर्म्सचं गुणाकार करून घ्या म्हणजे 6.7 × 6 × 7.4. ठीक आहे. दिस मल्टिप्लिकेशन इज 297.48. गुणाकार करून बघू शकता. 46मधून 11 गेलेत म्हणजे उरलेत 10⁻35 आणि या दोघांचं जे मल्टिप्लिकेशन आहे ते येईल 14.74. ठीक आहे, इंटू 10⁻16. हे 16 या 35मधून गेलेत. सो वी गॉट 297.48 डिवायडेड बाय 14.74. 16 गेल्यानंतर 35मधून उरलेत 19. ठीक आहे. आता हे जे 297.48 आहेत हे पॉईंटमध्ये जर तुम्हाला डिव्हिजन जमत असेल तर खूप छान, पण जमत नसेल तर याला तुम्ही एक वाढवून घ्या, एक डिजिट वाढवून घ्या. आन्सर जवळपास तेवढाच येतो, मार्क्सही भेटतात, काही फरक पडत नाही. याला मी करते 298. हे 48 मीन्स 50s आहेत अँड विच इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू 298 अँड दिस इज ऑफकोर्स approximately equal to 15. So 298 divided by 15 into 10⁻19. If we divide 298 by 15, the answer will be, उत्तर येईल बघा 298ला 15ने जर आपण भागलोत तर उत्तर येईल 19.9. आन्सर विल बी 19.9 विच इज ऑफकोर्स हे 10⁻19 जसल्या तसं राहतील. 19.9 म्हणजेच काय तर 20. 19.9 मीन्स ऑफकोर्स इट इज 20, कारण एक आपण इथं पुढं वाढवून घेऊ शकतो. पॉईंटच्या नंतर 5ने मोठी संख्या असेल तर समोरच्या डिजिटमध्ये 1 वाढून घेता येते. सो 20 इंटू 10⁻19 न्यूटन इतकंही उत्तर सफिशियंट आहे आन्सर. किंवा हे 0 काढून तुम्ही इथं 1 वाढवून घेऊ शकता. F = 2 इंटू 10⁻, या 0ला मी इथं वाढवत आहे म्हणजे हे 19चे होऊन जातील 20. 10⁻20 न्यूटन. दोन्हीपैकी कोणताही आन्सर लिहिला तरी मार्क्स भेटेल. हे झालं आपलं आन्सर. म्हणजे अर्थ अँड मून यामधील ग्रॅव्हिटेशनल फोर्स किती असेल तर 2 इंटू 10⁻20 न्यूटन. पुढच्या व्हिडिओत जे मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला काही अडचण असेल किंवा प्रश्न असतील तर तुम्ही मला 10 प्रश्न विचारू शकता. त्या 10 प्रश्नाची उत्तरे मी एक स्पेशल व्हिडिओ बनवून देईन. तर असाच आपला हा पुढचा व्हिडिओ असेल ज्याच्यामध्ये आपण गुरुत्वाकर्षण या धड्यावरील जे प्रश्न तुम्ही मला कमेंट करून विचारला त्याची उत्तरे देईन आणि काही महत्त्वाचे पॉईंटसुद्धा आपण त्या व्हिडिओमध्ये पाहणार. तर मग चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओत. पण त्या अगोदर विद्यार्थ्यांनो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि ऑफकोर्स काहीही अडचण असेल पाठासंबंधित तर कमेंट करून विचारू शकता.